हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा फर्स्ट चॅप्टर बघत आहोत आणि फर्स्ट चॅप्टरमधला आपण मोस्ट ऑफ दी पार्ट कवर केलेला आहे आणि हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे फर्स्ट चॅप्टरसाठीचा. ओके, आपण ह्यातला आता DSDM, क्रिस्टल आणि AUP अजाईल युनिफाईड प्रोसेस बघणार आहोत. ओके, तर बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन असतील, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. ओके, सो आता DSDM हा काय आहे, नावातच आहे, डायनॅमिक सिस्टीम डेव्हलपमेंट मेथड. डायनॅमिक म्हणजे काय, सारखं चेंज करणारं. आपला अजाईल पण तसाच आहे, इटरेटिव्ह आहे, सारखं चेंजिंग करतो. सो हा काय आहे, एक इज अन अजाईल प्रोजेक्ट लायब्ररी फ्रेमवर्क ऑफ डिलिव्हरिंग प्रोजेक्ट ऑन टाईम अँड विदिन बजेट. हा मेन पॉईंट आहे. काय आहे, आपल्याला आपला प्रोजेक्ट ऑन द टाईम द्यायचा आहे आणि दिलेल्या बजेटमध्येच कंप्लीट करायचा आहे. कुठला पण प्रोजेक्ट असू दे, त्याला जेवढं बजेट मिळालं आहे, टाईम मिळाला आहे, कॉस्ट आहे, आपल्याकडं टेक्निकलची टीम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्ट बसवायचा आहे आणि तो डिलिव्हर करायचा आहे. ओके, आता ओरिजिनली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथड it is now used for the various types of project and emphasizes collaboration, iterative development and continuous user involvement. आता ही जी डेव्हलपमेंट मेथड आहे ती व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोजेक्टमध्ये यूज केली जाते, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कोलॅबरेशन आहे. इटरेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे कस्टमरच्या फीडबॅकनुसार चेंजेस करत करत इटरेशनमध्ये डेव्हलपमेंट करायचं आपल्याला. आणि कंटिन्युअस युजर इन्व्हॉल्वमेंट, कस्टमरचं जे काय आहे ते इन्व्हॉल्वमेंट आपल्या प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये असणार आहे. प्री प्रोजेक्ट, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मेगा प्रोजेक्ट करताना डायरेक्ट तुम्ही कोडिंग स्टार्ट केलं आहे का? नाही, तुम्ही काय केलं आहे, त्याच्याबद्दलचे पहिला भरपूर प्रोजेक्टबद्दल सर्च केला आहे, त्यातला एक प्रोजेक्ट डिसाईड केला आहे, त्यातनं मग तुम्ही टेक्निकल स्टॅक डिसाईड केला आहे, कुठल्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला यूज करायच्या आहेत ते डिसाईड केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्लॅनिंग केलं आहे, म्हणजे आपला प्रोजेक्टमध्ये हे पार्ट्स असतील, असे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं, हे तुमचं प्लॅनिंग असेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, कोडिंग स्टार्ट करणार. त्याच्यावरती सारखं तुमची जी फॅकल्टी आहे, जे तुम्हाला अप्रुव्हल देणार तुमच्या प्रोजेक्टला, त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कशन करणार, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आणि ॲट द एंड तुमचा कम्प्लीट प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करणार आणि तो तुम्ही डिप्लॉय करणार. ओके, हे झालं तुमच्या मेगा प्रोजेक्टचं. तसंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण काय होतं, आपल्या DSDMमध्ये काम होतं. प्री प्रोजेक्ट म्हणजे काय, इन्शुअर्स दॅट ओनली राईट प्रोजेक्ट्स आर स्टार्टेड अँड प्रॉपरली सेटअप विथ क्लिअर डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ह अँड अलाइनमेंट विथ द बिझनेस गोल. जे असे प्रोजेक्ट आहेत त्यांचे राईट प्रोडक्ट्स आर स्टार्टेड, म्हणजे जे बरोबर आहेत, आपल्या बिझनेस गोल काय आहे ते अचीव करण्यासाठी जे इम्पॉर्टंटली मेनली कोलॅबरेट करतात किंवा कॉन्ट्रीब्युशन देतात, त्या प्रोजेक्ट्सनाच आपण स्टार्ट करणार आहोत आणि ते प्रॉपरली सेटअप केले जातील. क्लिअरली ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्यांचे मोटोज आहेत किंवा काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या ऑब्जेक्टिव्स काय केले जातील, जे डिफाईन केले जातील, ज्या आपल्या बिझनेस गोल अचीव करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आता फिजिबिलिटी, डिटरमाइन वेदर द प्रोजेक्ट इज टेक्निकली अँड फायनान्शियली फिजिबल फॉर अ DSDM अप्रोच, असेसिंग पोटेन्शियल कॉस्ट अँड रिस्क. आता टेक्निकली म्हणजे कुठल्या टेक्निकल गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल, एखाद्या टीममध्ये आपण काय करायला लागलो आहे, रिॲक्ट नेटिव्ह यूज करत आहोत डेव्हलपमेंटसाठी. आता रिॲक्ट नेटिव्ह ही एक खूप चांगली टेक्निकल स्टॅकमधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बट जर डेव्हलपरमधली जी डेव्हलपर टीम आहे त्यांना रिॲक्ट नेटिव्ह कुणालाच येत नसेल तर ते यूज करण्यात काहीच अर्थ नाही आहे, म्हणजे ह्या काय नॉट फिजिबल पॉईंट आहे. किंवा फायनान्शियली, आता एखादा डेव्हलपर आपण जर हायर केला आणि रिॲक्ट नेटिव्हच यूज करायचा आहे आणि आपण बाहेरनं हायर केला त्याच्यासाठी, पण तो खूप फायनान्शियली पैसे मागतो आहे, तर ते काय झालं, आपल्याला फायनान्शियली फिजिबल नाही आहे. ओके, सो याच्यामध्ये हे 2 पॉईंट आपण कन्सिडर करतो. देन फाउंडेशन, धिस फेज एस्टॅब्लिशेस द स्कोप, बजेट अँड टाईमलाईन ऑफ द सिस्टीम अँड डिफाईन्स द इनिशियल सिस्टीम प्लॅन.
ही काय करतं, एक फाउंडेशन डेव्हलप करतं ज्याच्यामध्ये स्कोप, बजेट आणि टाईमलाईन याचं कन्सिडरेशन केलं जातं आणि आपला सिस्टीमचा इनिशियल म्हणजे सुरुवातीचा प्लॅन डेव्हलप केला जातो. इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये काय होतं, इव्हॉल्युशनरी म्हणजे इटरेशनमध्ये दिस इज अ कोवर इटरेटिव्ह अँड इन्क्रिमेंटल फेज व्हेअर ॲक्च्युअल प्रोडक्ट इज बिल्ड. याच्यामध्ये काय होतं, आपल्या प्रोडक्टचं डेव्हलपमेंट स्टार्ट होतं. प्रोटोटाईप आर क्रिएटेड रिव्ह्यूड बाय विथ द युजर्स. हे काय केलं जातं, ह्याचा एक मॉडेल नमुना तयार केला जातो. प्रोटोटाईप म्हणजे प्रॉपर मराठीमध्ये एखादा नमुना. ओके, एखादा आपल्या प्रोजेक्टचा नमुना तयार केला जातो आणि तो क्रिएट केल्यानंतर तो युजरकडनं रिव्ह्यू घेतला जातो. अँड रिफाईन म्हणजे त्याच्यामध्ये ज्या चुका असतील त्या दुरुस्त केल्या जातात थ्रू द रिपीटेड सायकल्स ऑफ द डेव्हलपमेंट अँड फीडबॅक. थ्रू फीडबॅक घेऊन आपण काय करतो, त्या आपला जो प्रोडक्ट आहे त्याला सारखं फीडबॅक घेऊन त्याला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. ॲट द एंड डिप्लॉयमेंट, द कम्प्लिटेड प्रोडक्ट इज असेंबल्ड, रिव्ह्यूड अँड पुट इन टू द ऑपरेशनल यूज ऑफ इन द लाईव्ह एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये काय होतं, कम्प्लिटेड आपला जो प्रोजेक्ट आहे तो असेंबल केला जातो म्हणजे एकत्रित कनेक्ट केला जातो. छोटे छोटे पार्टमध्ये आपण डिवाईड केला ना, तो सगळा असेंबल केला जातो. त्याच्यावरती पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातो आणि पुट इन टू द ऑपरेशनल यूज म्हणजे आपल्या एक्झॅक्ट कस्टमरच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपला जो प्रोजेक्ट आहे तो यूजसाठी दिला जातो. दिस फेज ऑल्सो इन्क्लूड्स युजर ट्रेनिंग अँड फायनल डॉक्युमेंटेशन. याच्यामध्ये काय होतं, आपला जो डिप्लॉय केलेला प्रोडक्ट आहे तो युजर ट्रेनिंग म्हणजे जे युजर्स यूज करणार आहेत त्यांना कसा यूज करायचा ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि प्लस फायनल डॉक्युमेंटेशन म्हणजे आपला प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि जे फायनल डॉक्युमेंटेशन आहे, लिगल डॉक्युमेंटेशन, हे सगळं कम्प्लीट केलं जातं. ओके, देन पोस्ट प्रोजेक्ट, a final phase that involves review to evaluate whether the project is achieved its business benefits and objective and gather lesson for the future project. आता प्री प्रोजेक्टमध्ये आपण काय केलं, हे डिसाईड केलं की हे आपला बिझनेस गोल अचीव करते का नाही हे चेक करूनच आपण काय करणार आहोत, राईट प्रोजेक्ट स्टार्ट करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पण आपण एक पोस्ट प्रोजेक्ट नावाची फेज घेतली ज्याच्यामध्ये हा जो आपण डेव्हलप केलेला प्रोजेक्ट आहे तो आपल्या बिझनेसचे बेनिफिट्स देतो का, आपल्याला बिझनेसचे गोल्स अचीव करतो का, बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह सॅटिस्फाय करतो का, हे सगळं इव्हॅल्युएट केलं जातं. आणि जर झालं नसेल, एखादा पॉईंट मिस आउट झाला असेल तर त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन घेतली जाते. गॅदर्स लेसन म्हणजे त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन घेतली जाते आणि फ्युचर प्रोजेक्टमध्ये तो पॉईंट आहे तो कसा इम्प्रूव्ह करता येईल ह्याच्यावरती काम केलं जातं. ओके, आता हे एक दाखवलं आहे तुम्हाला. आता ही डायग्राम आहे, ही लक्षात कशी ठेवायची बघा. प्रोजेक्ट फेजेस इन DSDM ॲटन. प्री प्रोजेक्ट आपण फेज बघितली, याच्यामध्ये काय होतं, प्रोजेक्ट बरोबर राईट आहे का आणि आपल्या बिझनेस गोल सॅटिस्फाय करतो का ह्याच्यावरती काम केलं जातं. फिजिबिलिटी म्हणजे आपल्याकडं तेवढे पैसे आहेत का आणि तेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत का. ओके, देन फाउंडेशन म्हणजे जे काय रिक्वायरमेंट्स आहेत, प्लॅनिंग आहेत, ते सगळं आपण काय करतो, तयार करतो. ओके, त्याच्यानंतर एक्सप्लोरेशन म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, आपण एक्सप्लोरेशनचा पॉईंट आपण इथं नाही आहे पण डेव्हलपमेंट टाईपच पॉईंट आहे. म्हणजे डिझाईन कशी करायची आहे, आपल्याला कशी पाहिजे, डेव्हलपमेंट कसं झालं पाहिजे, टेक्निकलमध्ये कोऑर्डिनेशन कसं केलं पाहिजे, कुठल्या म्हणजे हा पार्ट 1 असेल प्रोजेक्टचा तर तो कुठल्या टीमला दिला पाहिजे, पार्ट 2 असेल तो कुठल्या टीमला दिला पाहिजे, ह्याच्यामध्ये एक्सप्लोरेशन येतं. इंजिनिअरिंग म्हणजे कन्स्ट्रक्शन. ओके, आपला जो कोडिंग पार्ट आहे, कोडिंग आणि टेस्टिंगचा पार्ट आहे तो इथं येतो. ओके, इन्क्रिमेंटल डिप्लॉयमेंट म्हणजे आपला काय होतो, प्रोजेक्ट आहे तो डिप्लॉय केला जातो आणि त्याच्यावरती इन्क्रिमेंट म्हणजे फीडबॅक घेतला जातो. ओके, पुन्हा इकडे ॲरो आला म्हणजे पुन्हा ह्याच्यामध्ये एक्सप्लोरेशन होतं किंवा फाउंडेशन म्हणजे काही चेंजेस असतील तर फाउंडेशनपासून चेंजेस होते. त्याच्यानंतर पुन्हा इंजिनिअरिंग आणि पुन्हा इन्क्रिमेंटल डिप्लॉयमेंट. जेव्हा प्रोजेक्ट कम्प्लिटली डिप्लॉय होईल तेव्हा पोस्ट प्रोजेक्ट म्हणजे पुन्हा प्रोजेक्टवरती एक फीडबॅक घेतला जातो आणि कुठले पॉईंट्स राहिले असतील किंवा आपल्या बिझनेस गोल अचीव केले नसतील तर त्या काय केलं जातात, इन द फ्युचर इम्प्रूव्ह केलं जातात.
नाव क्रिस्टल. आता क्रिस्टल इज अन agile software development methodology that focuses on the people, communication and teamwork rather than strict processes and documentation. ही लाईन अंडरस्टँड करणारी ना एक तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. आता सपोज करा की तुम्ही एका मिनी प्रोजेक्टवरती किंवा तुमचा SLA असतो, SLAमध्ये तुम्हाला तुमच्या टीचरनं एक मिनी प्रोजेक्ट असाइन केला आहे. ओके. आता हा प्रोजेक्ट जो आहे ह्याला आपण प्रोजेक्ट म्हणूया. हा प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करताना खूप सारे स्ट्रिक्ट रूल्स फॉलो करणार का तुमच्या टीम बरोबरचं कोलॅबरेशन फॉलो करणार? एक्झॅक्टली तुम्हाला टीम बरोबरचं कोलॅबरेशन मेन असणार आहे. हे रूल्स जे आहे भाडमे. ओके. त्यावेळेला तुम्हाला कसं असणार आहे की तुमच्या टीममधलं कोलॅबरेशन छान असेल तर तुमचा प्रोजेक्ट पण छान होईल आणि ॲट द एंड कदाचित तुमच्या फॅकल्टीला पण तो प्रोजेक्ट आवडू शकतो. ओके. सो याच्यामध्ये क्रिस्टल पण हाच विचार करतो की आजायलचं एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मेथडॉलॉजी आहे. तो काय करतो, आपले जे टीम मेंबर्स आहे त्यांच्यामधलं कोलॅबरेशन कसं आहे, टीम वर्क कसं आहे ह्याच्यावरती मोस्टली फोकस करतो रॅदर दॅन स्ट्रिक्ट प्रोसेस फॉलो करणं किंवा डॉक्युमेंटेशन फॉलो करणं. ओके. हे काय फ्लेक्झिबल आहे. आता रूल्स तर फॉलो करायचे नाही आहेत, मग काय होणार, हा एक फ्लेक्झिबल मेथड तयार होणार दॅट कॅन adapt according to the size of project, team and criticality of the software. जितका आपला प्रोजेक्ट क्रिटिकल आहे किंवा आपला प्रोजेक्ट मोठा आहे छोटा आहे त्याच्या अकॉर्डिंग हा काय करतो, क्रिस्टल ही जी मेथड आहे ती ॲडॅप्ट होते. क्रिस्टल एनकरेज फ्रिक्वेंट डिलिव्हरी ऑफ वर्किंग सॉफ्टवेअर इन शॉर्ट डेव्हलपमेंट सायकल्स अलाविंग कस्टमर टू प्रोव्हाइड रेग्युलर फीडबॅक. हे सगळेच मॉडेल देतात, हे पण सेमच आहे. ओके. इट प्रमोट्स कंटिन्युअस कम्युनिकेशनवरती प्रमोट करतं, कोलॅबरेशन करतं अमंग द टीम मेंबर्स. ह्याच्यामध्ये आपण मोस्टली काय करत होतो, आपल्या कम्युनिकेशन कोणाबरोबर होतं, डेव्हलपरचं कस्टमरसोबत होतं. आता ह्या काय फोकस करतो, डेव्हलपरबरोबर पण छान कम्युनिकेशन असलं पाहिजे, टीम मेंबर्समध्ये कम्युनिकेशन छान असलं पाहिजे, याच्यावरती मोस्टली फोकस करतो. कस्टमर टू इम्प्रूव्ह द सॉफ्टवेअर क्वालिटी अँड क्विकली रिझॉल्व इश्यू. ह्याच्यामध्ये काय होतं, कम्युनिकेशन जर डेव्हलपरमध्ये चांगलं असेल तर सॉफ्टवेअर क्वालिटी ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होणार आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते एकमेकांच्या कोलॅबरेशनमुळं सॉल्व्ह होणार. क्रिस्टल यूज मिनिमल डॉक्युमेंटेशन, हा मेन पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये खूप कमी डॉक्युमेंटेशन केलं जातं अँड एम्फसाइजेस सिम्पल प्रोसेसेस मेकिंग डेव्हलपमेंट फास्टर अँड इफिशियंट. आता साहजिकच आहे, तुम्ही डॉक्युमेंटेशन कमी करताय तेव्हा तुमचं जे डेव्हलपमेंट आहे ते फास्ट होणार आहे. द मेन गोल ऑफ क्रिस्टल इज टू डेव्हलप हाय क्वालिटी सॉफ्टवेअर बाय फोकसिंग ऑन द स्किल्ड पीपल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. प्रत्येक मॉडेलचं हेच मोटो आहे की आपल्याला एक हाय क्वालिटी प्रोडक्ट डिलिव्हर करायचा आहे आणि विदिन द टाईम विथ द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके. देन आता अजाईल युनिफाईड प्रोसेस AUP. आता ह्याच्यामध्ये आणि अजाईलमध्ये डिफरन्स काय आहे असा क्वेश्चन असेल तर तो अजाईलचा एक सब पार्ट आहे किंवा एक सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. अजाईलकडे खूप सारे प्रिन्सिपल्स आहेत, ते जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे नसेल, त्याच्यावर प्रिन्सिपल्स फॉलो करायचे नसतील तर अजाईलचा एक छोटंसा सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे, तो आपण फॉलो करू शकतो किंवा यूज करू शकतो. ओके. आता इथं बघा, अजाईल युनिफाईड प्रोसेस is a simplified version of a unified process that combines agile principles with iterative and incremental software development. आता जो अजाईल प्रोसेस मॉडेल आहे एक छोटंसं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे, त्याच्यामध्ये काय आहेत, युनिफाईड प्रोसेसेस आहेत ज्या काय आहेत अजाईलच्या प्रिन्सिपल्सना कंबाईन करतात. ओके. AUP डेव्हलप्स द सॉफ्टवेअर इन शॉर्ट इटरेशन्स allowing teams टू डिलिव्हर वर्किंग सॉफ्टवेअर फ्रिक्वेंटली. शॉर्ट इटरेशनमध्ये आपला सॉफ्टवेअर डेव्हलप केला जातो आणि तो काय केला जातो, डिलिव्हर केला जातो फ्रिक्वेंटली. आणि इट रिस्पॉन्ड्स क्विकली टू द चेंजिंग रिक्वायरमेंट्स.
जे कस्टमरच्या चेंजिंग रिक्वायरमेंट्स आहेत त्याला काय करतो, क्विकली रिस्पॉन्ड करतो. इट एनकरेजेस कंटिन्युअस कस्टमर इन्व्हॉल्वमेंट. हा काय करतो, कस्टमरच्या इन्व्हॉल्वमेंटला इन्करेज करतो आणि फीडबॅकला इन्करेज करतो. एन्श्युरिंग दॅट द सॉफ्टवेअर मीट्स युजर नीड्स अँड एक्सपेक्टेशन्स. हा काय करतो, प्रत्येक वेळेला कस्टमरचे इन्व्हॉल्वमेंट तर घेतोच, फीडबॅक पण घेतो, पण काय करतो, ते सॉफ्टवेअर आपलं काय होतं, कस्टमरच्या नीड्स अँड एक्सपेक्टेशन कंप्लीट करतं का ह्याच्यावरती पण फोकस करतं. AOP focuses on planning, design, coding, testing and deployment in every iteration to improve the software quality and reduce development risk. हा काय करतो, आपला जो AOP आहे तो प्लॅनिंग, डिझाईन, कोडिंग हे जे आपले नॉर्मल फेजेस आहेत त्याच्यावरती प्रत्येक इटरेशनवरती काम करतो आणि सॉफ्टवेअरची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि डेव्हलपमेंटमधल्या रिस्क आहे ते कमी करण्यासाठी काम करतो. AOP कन्सिस्ट ऑफ 4 फेजेस. आता AOPच्या मोस्ट इम्पॉर्टंट 4 फेजेस आहेत. ओके, इन्सेप्शन, इलॅबोरेशन, construction, transition, which guide the project from the requirement analysis to final software development. म्हणजे ह्यांची नावं फक्त बदलली आहेत, काम तेच आहे. तुम्ही नंतर मी तुम्हाला हे दाखवते. 4 फेजेस आहेत, ह्यांची नावं फक्त बदललेत बिकॉज हे मॉडेल वेगळं दिसावं असं असेल मे बी. इन्सेप्शन. आता इन्सेप्शन फेजमध्ये काय आहे, प्रोजेक्ट स्कोप आहे, ऑब्जेक्टिव्स आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत, त्या काय केल्या जातात, आयडेंटिफाय केल्यात. आपले नॉर्मल रिक्वायरमेंट अनालिसिस नावाचा एक फेज होता, अनालिसिस, त्याचं नाव बदलले आणि इन्सेप्शन फेज केले. ओके, त्याच्यामध्ये सेम काम केलं जातं. हे आपण थोडी कामं प्लॅनिंग फेजमध्ये पण करू शकतो. आता ही दोन्ही कामं आपण काय करतो, इन्सेप्शनमध्ये करतो. इलॅबोरेशन फेज. इलॅबोरेशनमध्ये आपल्या रिक्वायरमेंट्सचं ॲनालिसिस केलं जातं आणि सिस्टीम आर्किटेक्चर डिझाईन केलं जातं. जसं की एखादा सिव्हिल इंजिनियर आपलं म्हणजे बिल्डिंग बांधायच्या आधी काय करतो, एक ब्ल्यू प्रिंट तयार करतो. तसंच तुमचं काय होतं, तुमच्या सॉफ्टवेअरचं ब्ल्यू प्रिंट तुम्हाला इथं ह्या फेजमध्ये तयार करायचं. कन्स्ट्रक्शन फेज. कन्स्ट्रक्शन फेजमध्ये काय होतं, सॉफ्टवेअर इज डिझाईन कोडेड. आपलं सॉफ्टवेअर कसा दिसणार ह्याचं डिझायनिंग केलं जातं, कोडिंग केलं जातं आणि टेस्टिंग पण केलं जातं. आणि त्याचे शॉर्ट इटरेशनमध्ये आपण डेव्हलप केले, त्यांना इंट्रिकेटसुद्धा केलं जातं. म्हणजे पार्ट 1 आपण एकानं तयार केला, एका टीमनं तयार केला आहे, पार्ट 2 एका टीमनं तयार केला आहे, तर हे दोन्ही कोलॅबरेट करून एक पार्ट मेन पार्ट तयार केला जातो. ओके. ट्रान्झिशन फेज. द कम्प्लिटेड सॉफ्टवेअर इज डेव्हलप्ड द कम्प्लिटेड सॉफ्टवेअर इज डिप्लॉयड टू द युजर्स. जो आपला कम्प्लिटेड सॉफ्टवेअर आहे तो आपण काय करतो, आपल्या युजरकडे डिप्लॉय करतो आणि युजर ट्रेनिंग, टेस्टिंग, बग फिक्सिंग अँड फायनल इम्प्रूव्हमेंट आर कॅरीड आउट बिफोर द फायनल रिलीज. म्हणजे आपण काय करतो, हा डिप्लॉयमेंट फेजमध्ये कस्टमरला डिप्लॉय केल्यानंतर युजरला ट्रेनिंग देतो, कसा यूज करायचा आपलं सॉफ्टवेअर, त्याच्याबद्दलचं टेस्टिंग म्हणजे युजर साईडचं टेस्टिंग होतं. काही जर बग्स आले असतील तर त्याचं फिक्सिंग केलं जातं आणि एक फायनल इम्प्रूव्हमेंट करतात. पुन्हा हे पाठीमागच्या फेजेसमध्ये जाऊन याच्यावरचं सगळं काम केलं जातं, ते फिक्स केलं जातं आणि मग बिफोर फायनल रिलीज हे सगळं फिक्स केल्यानंतर मग फायनल रिलीज केली जाते. आता AOPची पण एक डायग्राम आहे जी मी आता तुमच्या कुठल्या बुक्समध्ये नाही आहे पण मी शोधून काढल्या. फेज डायग्राम आहे, काही नाही आहे, फक्त आता हे 4 बॉक्सेस काढल्यात आणि ह्या 4 फेजेस आहेत त्या एका खाली एक लिहिलेच. ओके, असं काय वेगळं नाही आहे, लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही आहे याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही अशी छानपैकी डायग्राम काढता ना, तेव्हा आता हा क्वेश्चन डिस्क्रिप्शन बघता हा 4 मार्काला तर पडू शकतो. मग हा तेव्हा जेव्हा तुम्ही असा फेजेस वगैरे एक्सप्लेन करता, डिस्क्रिप्शन लिहिता आणि त्याच्यासोबत एक छानपैकी डायग्राम करता, डोकं चालवण्यासारखं का नाही आहे, हे फेजेस फक्त बॉक्समध्ये लिहिले आहेत. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स त्यांना त्रास होत नाही, म्हणजे तुमची कुठेही मार्क कट होत नाहीत, छान रिप्रेझेंट करून लिहू शकता. ओके, दिस इज ऑल अबाउट फर्स्ट चॅप्टर and we have completed our first chapter successfully. Thank you so much for watching my video. Please like, share and subscribe my channel. Thank you.